तर विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद सुरू झाल्याचं दिसतंय। मित्र पक्षांमधील नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पुण्यामधून माघार घेतल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पुण्यातून माघार घेतल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं। पण सुप्रिया सुळे यांचा हा दावा देखील काँग्रेसने फेटाळून लावलाय। माघार घेताना काँग्रेसला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष दीप्ती चौधरी यांनी केला आहे। पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओकवर झालेली आहे। निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला गेला। शिवरकर साहेब सध्या आमच्याशी कनेक्ट नाही आहेत, म्हणजे ते येतच नाहीत काँग्रेस हाऊसला। जेव्हापासून त्यांचा मुलगा बीजेपी कडून लढला तेव्हापासून ते आजतागायत एकदाही आले नाही काँग्रेस हाऊसला। त्यामुळे त्यांच्या असण्याचा काय विषय मला माहिती नाही। आणि चंदूशेठ कदमचं जे नाव होतं, चंदूशेठ कदमांनी मला सांगितलं की मला त्या ठिकाणी साहेबांनी बोलवलं होतं, सुप्रियाताई त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की ही निवडणूक लढवायची आहे, एवढंच आमचं बोलणं झालं।